हॅलो गाईज, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं। माझं नाव आहे मंगल। आज मी तुम्हाला बटाट्याचा पराठा बनवणार आहे। या सर्वांनी पाहिला कमेंट, लाईक करा, शेअर करा सर्वांनी। 2 बटाटे उकडलेले आहेत मी। 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। त्यासाठी हिरवी मिरची, लसूण, थोडेसे लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे बघा पराठ्यासाठी। आणि थोडंसं कणिक मळलेलं आहे बघा, एवढं कणिक मळून ठेवलेलं आहे। आता हे जे उकडलंय ना, याची साल काढते। याची साल काढून खिसून काढते, म्हणजे असं थोडंसं कच्चं बिच्चं नको राहायला। आपल्याला पराठा बनवायचा आहे ना, मग मस्त खुसखुशीत असा पराठा बनवते खायला नाश्त्याला। या सर्वांनी नाश्त्याला पराठा खायला या सर्वांनी। सकाळ सकाळचा नाश्ता खूप मस्त आहे, तुम्ही पण करून पहा सर्वांनी असा नाश्ता। आणि सगळे आवडीने खातात, मुलं वगैरे। त्या असं खिसून काढणार आहे। चांगला शिजल्यामुळे पटकन खिसल्या जातं। आणि मस्त पौष्टिक पण तयार होतोय छान। बटाटा खिसला आहे बघा, तर त्याच्यामध्ये ही लाल मिरची टाकते, मीठ, लाल तिखट थोडं टाकते आणि कोथिंबीर, कढीपत्ता पण टाकते। थोडंसं फोडणीला पण टाकते कढीपत्ता, कोथिंबीर पण टाकते। थोडीशी हळद, थोडंसं जिरं आणि हे सगळं मिश्रण मी तेल टाकून थोडंसं परतून घेते, म्हणजे अजून छान लागेल पराठा। हे सगळं मिश्रण आहे ना, तर टाकून काढते थोडंसं तेल गरम करून। हे मिश्रण थोडंसं 5 मिनिटं परतून घेते, फक्त शिजवत नाही, फक्त 5 मिनिटं परतून घेते, म्हणजे याची टेस्ट छान लागेल। झालं हे परतून, याला थोडंसं थंड होऊन देते आणि मग सारण बनवते पराठ्याचं। पीठ घेतलंय, उंडा घेतलाय मी एवढा, आता त्याच्यामध्ये सारण भरते। मस्त की मऊ, मस्त क्रिस्पी लागतो खायला, खूप छान लागतो। असं हलक्या हाताने लाटून घ्यायचं, थोडंसं पीठ लावते त्याला।
तवा पण गरम करायला ठेवलाय. मस्त पुरणपोळी सारखं भरलाय छान. चांगलं लाटून घेतलंय मस्त. आता मस्त कलर आला. कसा दिसतोय पराठ्यातलं सारण दिसते का वरतून मस्त झालं. तव्याला अगोदर थोडंसं तेल लावते आणि नंतर टाकते बघा. मस्त भाजलाय बघा. मस्त क्रिस्पी भाजलाय बघा. छान भाजलाय बघा. जास्त बटाटा भाजला. मस्त पराठा फुगलाय बघा छान. या पराठा खायला सर्वांनी. कसा झाला कमेंट करा, लाईक करा. आणि बटाट्याच्या चटणीबरोबरच खाणार आहे. मस्त मऊसूद आणि मस्त झालाय लुसलुशीत. वा एकदम मस्त भारी टेस्ट आहे ती खायला. घरगुती साहित्यामध्ये झाला आहे बघा. गव्हाचं पीठ, बटाटा त्यापासून बनवला आहे पराठा. खूप छान झाला आहे. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा सर्वांनी. बाय सर्वांना. बाय बाय. दह्यासंग पण खाऊ शकता तुम्ही चटणीबरोबर.